हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 30 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क मल्हारने सगळ्यांसमोर तायडीची लायकी काढली आहे. तायडी ही मल्हारला सांगत होती की नुपूर चाळीतून आली आहे, नुपूर मिडल क्लास आहे, नुपूर टिफिन सर्व्हिस चालवते. हे सगळं ऐकून मल्हारला खूप राग आला आणि मग मल्हार चिडून म्हणाला, तायडे, पुन्हा पुन्हा नुपूर ही लोअर मिडल क्लास आहे, चाळीतून आली आहे, हे बोलण्याची काय गरज आहे? तू सुद्धा चाळीतूनच या घरात आली आहेस ना, तू सुद्धा चाळीतच राहायची, तू सुद्धा गरीबच होती. मग लोकांनी तेव्हासुद्धा तुझ्याबद्दल बातम्या छापल्या होत्या, तुझ्याबद्दल चौकशा करत होते आणि रेवती मावशीला सुद्धा हे आवडलं नव्हतं. त्याबद्दल काय बोलशील? हे ऐकून तायडीला जबर धक्का बसलाय. तायडी खूप चिडली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पत्रकारांची बोलती बंद करून मल्हार आणि नुपूर घरामध्ये येतात. त्यांच्या मागे मागे रेवती मावशी आणि तायडीसुद्धा येतात आणि रेवती मावशी म्हणते, मल्हार, पाहिलंस का, मी तुला सांगत होते नुपूरची टिफिन सर्व्हिस घरातून सुरू करू नको आणि आपल्या घरावर किती मोठं संकट आलं. ते पत्रकार आपल्याला नाही नाही ते बोलून गेले. मल्हार आणि नुपूरला खूप वाईट वाटतं. रेवती मावशी म्हणते, अरे, आपल्या कंपनीवर त्यांनी डाग लावलाय आणि घरातून हा बिझनेस सुरू केला, आपल्या कंपनीचं नाव त्यात ओढलं गेलं, किती बदनामी झाली आपल्या कंपनीची या सगळ्यामध्ये. मल्हार चिडून म्हणतो, पण रेवती मावशी, मी त्यांचं तोंड बंद केलं ना, त्यांना उत्तर दिलं ना. रेवती मावशी चिडून म्हणते, मल्हार, अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजून सुद्धा तुझी चूक सुधार. या नुपूरचा बिझनेस सुरू होऊ देऊ नको, कमीत कमी आपल्या घरातून तर नाहीच नाही. मल्हार चिडून म्हणतो, मावशी, तू काय बोलते मला कळतच नाहीये. त्या पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरं मी दिलीत, त्यांचं समाधान मी केलंय. तर तायडी म्हणते, नाही मल्हार, तू केलंस त्यांच्या गोष्टींचं समाधान, त्यांच्या प्रश्नांचं समाधान, सगळं तू छान केलंस. पण तुला एक गोष्ट कळत नाहीये, या सगळ्यामध्ये आपल्या कंपनीचं नाव आलं ना, आपल्या कंपनीची बदनामी होणार. आणि तू एक वेळ पत्रकारांना समजावून सांगितलं, पण बिझनेस कम्युनिटी आहे, आपले क्लायंट्स आहेत, त्यांना तर असंच वाटेल ना की आपल्या कंपनीवर काय वेळ आली आहे की आपण असे टिफिन सर्व्हिस चालवतोय. मल्हार चिडून म्हणतो, नाही तायडे, मला असं बिलकुल वाटत नाही. कुणाला असं काहीच विचारायची गरज पडणार नाही, कुणी असे प्रश्न विचारणारच नाही. तायडी म्हणते, नाही मल्हार, पण नुपूर शेवटी चाळीतून आली आहे, ती सुद्धा मिडल क्लास आहे, मग असं तर होऊ शकतं ना. तर मल्हार चिडून म्हणतो, एक मिनिट तायडे, मला आहे ना कंटाळा आलाय पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी ऐकून ऐकून. नुपूर लोअर मिडल क्लास आहे, नुपूर चाळीतून आली आहे, नुपूर असं, नुपूर तसं. अगं, तू सुद्धा चाळीतूनच आली आहे ना या घरात. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. रेवती मावशीला सुद्धा जबर धक्का बसतो की मल्हार चक्क तायडीवर घसरलाय आज. मल्हार म्हणतो, तायडे, तू सुद्धा चाळीतूनच या घरात आली आणि तेव्हा तर तुम्ही या घरात परत आले, हा निर्णय कोणालाच आवडला नव्हता. आपले काही नातेवाईक त्याच्या विरोधात होते. रेवती मावशीला सुद्धा पटलं नव्हतं की तू या घरात कशाला परत आलीये. आणि तेव्हा सुद्धा पत्रकारांनी बातम्या छापल्याच होत्या, सांगितलंच होतं की तायडी पैशांसाठी या घरात परत आलीये, त्यांना घरातून बाहेर काढून दिलं होतं, तरी या घरात ती परत आली. हे सगळं ऐकून तायडीला जबर धक्का बसतो. तायडीची नजर वर करण्याची हिंमतच होत नाही. तिला खूप राग आलेला असतो. मल्हार म्हणतो, पण मग त्यानंतर काय झालं? आपण तायडीला स्वीकारलंच ना. हळूहळू सगळ्यांची तोंड बंद झाली आणि मग तायडीने स्वतःला ग्रूम केलं, या घराच्या लायक, बिझनेसच्या लायक बनली ती. तिने बिझनेस जॉईन केला आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं की जरी मी लोअर मिडल क्लास म्हणून आले असले तरी सुद्धा मी या वातावरणात स्वतःला बदलू शकते. आणि ती आज एवढी मोठी बिझनेस वुमन आहे. मग नुपूरचं सुद्धा तसं होऊ शकतं ना. आपण अजून नुपूरच्या बिझनेसला सुरुवात केली आहे, हळूहळू हा बिझनेस वाढेल, नुपूर सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवेल. त्यामुळे मला असं वाटतं की आता हा विषय येथेच संपवावा, या विषयाबद्दल मला आता आणखीन डिस्कशन नको आहे, असं म्हणून मल्हार आणि नुपूर तेथून निघून जातात. तायडीला जबर धक्का बसलेला असतो. मल्हारने चक्क सगळ्यांसमोर माझा पुन्हा एकदा अपमान केला. मी चाळीतून आली आहे, नुपूरशी मला कम्पेअर केलं, हे तिला सहनच होत नाही. आणि मग रेवती मावशी म्हणते, झालं, आता तर काही बोलायला सोयच राहिली नाही. मल्हारने तुझा विषय काढला, मग आपण तरी काय बोलणार, असं म्हणून रेवती मावशी सुद्धा तेथून निघून जाते. पण तायडीला खूप राग आलेला असतो.
तायडीला हे सहनच होत नाही की मल्हारने चक्क तिची तुलना नुपूरशी केली आणि तिला सुद्धा चाळीतून आली असं म्हणाला. आणि मग पाहता पाहता रात्र होते. मल्हार त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसलेला असतो. तेवढ्यात नुपूर त्याच्यासाठी मस्त बासुंदी घेऊन येते आणि म्हणते, मल्हार सर, नुपूरच्या स्वयंपाकघरातून ही पहिली डिश तुमच्यासाठी. मी बासुंदी बनवली आहे. मल्हार खूप खुश होतो. नुपूर त्याला बासुंदीची वाटी देते. नुपूर सांगते, पहिली वाटी ही देवासमोर ठेवली आणि दुसरी वाटी तुमच्यासाठी. मल्हार म्हणतो, वाह, काय सुगंध येतोय. मल्हार हा पहिला घास खातो, पहिला चमचा खातो बासुंदीचा आणि म्हणतो, खूप छान झाली आहे, खूप छान. नुपूर, यामध्ये तुझ्या हातची चव तर आहे, पण तुझं जे प्रेम आहे ना माझ्यावर, ते सुद्धा तू भरभरून टाकलंय, त्यामुळे त्याची गोडीच वेगळी आहे. तर नुपूर चिडून म्हणते, सर, एक साधी बासुंदी आहे, त्यात तुम्हाला प्रेम का दिसतंय? यात मी माझं प्रेम टाकलेलं नाहीये. मल्हार म्हणतो, मग काय टाकलंय? तर नुपूर सांगते, सर, याच्यामध्ये मी काजू, बदाम, केशर या सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत. मल्हार सांगतो, ते तर प्रत्येक बासुंदीत असतं, पण तुझ्या हातची चव, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम यात उतरलंय ना, म्हणून त्याची चव वेगळी आहे. तर नुपूर म्हणते, सर, तसं नाही आहे, ही बासुंदी आहे ना, मी तुमच्यासाठी नाही बनवली आहे. तर मल्हार विचारतो, कोणासाठी बनवली? नुपूर सांगते, सर, तुमच्यातले जे मल्हार खानविलकर आहेत ना, माझा नवरा, त्यांच्यासाठी नाही बनवली, तर तुमच्यातले जे मल्हार आहेत ना. नुपूरला काही नीट बोलताच येत नाही. मल्हार विचारतो, म्हणजे? नुपूर म्हणते, सर, तुमच्यातले जे तुम्ही आहात ना, ते नाही, तुमच्यातले जे ते आहेत त्यांच्यासाठी बनवली आहे. मल्हार विचारतो, म्हणजे? नुपूर ही सांगता सांगता स्वतःच कन्फ्यूज होते आणि म्हणते, सोडा सर, द्या सोडून. नुपूर निराश होते. मल्हार म्हणतो, किती गोंधळली आहे तू, उगाच एवढा गोंधळ करून घेऊ नको. तू माझ्या प्रेमासाठी बनवली आहे एवढं सांग. नुपूरला खूप राग येतो. आणि इकडे तायडी ही तिच्या रूममध्ये असते. तिचे आईबापसुद्धा तेथे असतात. तायडी चिडून म्हणते, माझी तुलना करतोय तो त्या भिकारड्या नुपूरसोबत. मला सगळ्यांसमोर म्हणाला की तू सुद्धा चाळीतून आली ना. अरे, का चाळीतून आले मी? बाबा सांगा, मी चाळीत राहायला का गेले होते? याच्या बापामुळे ना. याच्या बापाने तुम्हाला, तुमच्या बायकोला, मला या घराबाहेर काढलं, म्हणून चाळीत जावं लागलं ना आपल्याला. म्हणजे माझ्या आजोबाने सगळं याच्या बापाच्या घशात घातलं आणि हे तर इथेच राहत होते, या बंगल्यात, या श्रीमंतीत, या ऐशोआरामात, आणि आपण कुठे राहत होतो? त्या चाळीत. माझं लहानपण, माझं तारुण्य सगळं त्या चाळीत गेलं. कोणामुळे? याच्या बापामुळे ना. म्हणजे हा माझ्या हक्काच्या प्रॉपर्टीवर मजा मारणार. बाबा, तुम्ही सांगा, या प्रॉपर्टी हक्क कोणाचा आहे? तायडीचा बाप म्हणतो, आपला, म्हणजे तुझा. तायडी म्हणते, मग हे सगळं माझ्या हक्काचं होतं ना, आणि या हक्कावर कुणी डल्ला मारला? याच्या आईबापाने. आणि नंतर मग याने. आणि हा मला सांगतोय की मी बाहेरची आहे, मी चाळीतून आले, मी या घरात येऊन स्वतःला ग्रूम केलं, मी बिझनेसवुमन झाले. पण माझ्या या सगळ्या गोष्टीसाठी कोण जबाबदार होतं? तायडीचा खूप तडफडाट होत असतो. तिला हे सहनच होत नाही. मल्हार सगळ्यांसमोर हे बोललाय. तायडीचे आईबाप खूप घाबरतात. तायडी बेडवरचं बेडशीट काढून फेकते. तायडीचे आईबाप तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. तायडी चिडून म्हणते, नाही सोडणार, फक्त थोडे दिवस. या मल्हारने ना माझा इगो हर्ट केलाय, खूप अपमान केला याने माझा. त्याचा जीव कशात आहे माहिती का? त्याच्या कंपनीत, सुमती इव्हेंट्समध्ये. त्या कंपनीवर ना आता मी ताबा मिळवणार आणि मग त्याला रस्त्यावर भीक मागायला उभं करणार. सोडणार नाही त्याला. आता मी त्याला सोडणार नाहीये. तायडी खूप संतापलेली असते. तायडीचे आईबाप तिचा हा संताप पाहून खूप घाबरतात. आणि इकडे मल्हार हा नुपूरला सांगतो, नुपूर, तुला आठवतंय का, आपण एका आठवड्यात, एका महिन्यात एक स्टेप पार करायचो, पण आज एका दिवसात आपण 2 स्टेप पार केल्या. तर नुपूर म्हणते, हो, 2 स्टेप पार केल्या, पण तुम्ही जास्त हवेत उडू नका, कारण हवेतून खाली पडलात ना तर पाय मोडेल तुमचा. मल्हार म्हणतो, नाही, मला हवेतच राहू दे. नुपूर म्हणते, थांबा, आत्ता मला आठवलंय. मी आहे ना ही खीर तुमच्यासाठी नाही बनवली आहे, तर तुमच्यातले ते आहे ना मल्हार बँकवाले, ज्यांनी मला कर्ज दिलं बिझनेससाठी, मल्हार खानविलकर, त्यांच्यासाठी ही खीर मी तुम्हाला दिली आहे. आत्ता मला आठवलं, आत्ता बोलता आलं. मल्हार म्हणतो, अरे वा, एवढ्याशा छोट्या गोष्टीसाठी एवढं मोठं एक्सप्लेनेशन. नुपूर खूप खुश असते की मी शेवटी एक्सप्लेन केलं. मल्हार सांगतो, तू किती एक्सप्लेन केलं ना, तरी मला माहिती आहे की तू माझ्या प्रेमासाठीच ही खीर बनवली आहे. आता तू ते प्रेम दाखवत नाही ही गोष्ट वेगळी, पण प्रेम आहे तर आहे.
नुपूर म्हणते, सर हा तुमचा गैरसमज आहे. आणि नुपूर पुढे काही बोलणार तोपर्यंत मल्हार तिला चक्क खीर खाऊ घालतो. नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही हे का केलं? मल्हार सांगतो, त्यात काय, आता तुला बासुंदी खाऊ घातली, छान झाली ना, तूच बनवली आहे, खा मनसोक्तो. नुपूर म्हणते, ते नाही, तुम्ही जाणून बुजून तुमच्या उष्ट्या चमच्याने मला खाऊ घातली. मल्हार म्हणतो, आता तेवढं नवरा बायको चालतंच, त्याने प्रेम वाढतं तुला माहिती आहे का? आणि मल्हार हा नुपूरला पुन्हा एकदा एक घास भरवतो. नुपूर म्हणते, सर हे एकदम चुकीचं आहे, तुम्ही मला का भरवताय? पण मल्हार तिला पुन्हा एकदा घास भरवतो. नुपूर मग तोंडावर हातच ठेवते आणि मल्हार जोरजोरात हसू लागतो. नुपूरची चांगली जिरलेली असते. मल्हारने तिला खूप सतावलेलं असतं. आणि इकडे तायडी ही संतापलेली असते. स्वतःचं डोकं पकडून बसते. तायडीची आई विचारते, हे तायडे तू काय करणार आहे? तू मल्हारला मारून टाकणार आहेस ते काय? तर तायडी सांगते, नाही, त्याला नाही मारणार आहे. त्याने माझा एवढा अपमान केला आहे ना, त्याला एकाच वेळेस मारून मी माझा बदला कसा घेईन? तर त्याला मी हळूहळू मारणार. त्याचं खूप प्रेम आहे ना त्याच्या कंपनीवर. त्याच्या कंपनीवर ताबा मिळवणार आणि त्याच्याच कंपनीतून त्याला हाकलून देणार. त्याच्याच कंपनीमध्ये त्याला मी स्थान देणार नाही. तो माझ्यासमोर असा रडला पाहिजे, भीक मागितली पाहिजे, पण मी धक्के मारून त्यालाच त्याच्या कंपनीतून हाकलून देणार आणि मग रस्त्यावर भीक मागायला उभं करणार त्याला भीक मागायला. तायडीचा बाप म्हणतो, अगं पण तायडे, तुझे सगळे प्लॅन फ्लॉप होत आहे, हे तुला कळतंय का? तुझा कोणताच प्लॅन सक्सेसफुल होत नाहीये. तायडीला खूप राग येतो आणि तायडी चक्क आपल्या बापाचे हात पकडते. तायडीचे मोठे मोठे नखं आहेत. तायडी त्याला आपल्या नखांनी त्रास देते. तायडीच्या बापाला खूप त्रास होतो. तायडी चिडून म्हणते, बाबा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, माझ्यावर अविश्वास नाही दाखवायचा बरं का? तायडी मी सगळं करू शकते आणि आता मला जे करायचं ना ते मी सगळं करणारच. गरज पडली तर मी सगळं विसरते. आई बापाचं काय, स्वतःला सुद्धा विसरते. मला जे मिळवायचं आहे ते मी मिळवून राहणारच. मग तायडी मिळली तरी मला फरक पडत नाही. तायडीच्या बापाला खूप त्रास होत असतो. तायडीची आई तायडीला त्यांच्यापासून दूर करते. तायडीच्या बापाच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसतो. तायडी म्हणते, बाबा मला साथ द्यायची, माझ्या विरोधात नाही बोलायचं. मान्य आहे ना, मला मान्य आहे. आजचा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला. मीडिया इथे आली पण मल्हारने त्यांनासुद्धा गप्प बसवलं. पण मी आता शांत बसणार नाही आहे. मी नक्कीच ते सगळं मिळवणार जे मला मिळवायचं आहे आणि मी त्या मल्हारला सोडणार नाही. एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून गप्प बसणारी ही तायडी नाही आहे. मी परत परत प्लॅन बनवणार, पुन्हा पुन्हा बनवणार. जोपर्यंत सक्सेसफुल होणार नाही तोपर्यंत बनवणार. पण त्या मल्हारला मी भिकेला लावणार. त्या नुपूरला मल्हारच्या आयुष्यातून काढून फेकणारच. तुम्ही पाहतच राहा. तायडीचे आईबाप तायडीला खूप घाबरलेले असतात. तायडीसमोर बोलण्याची त्यांची काही हिंमत नसते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा असते. जिया रील्स पाहत असते आणि जिया म्हणते, मॉम मला खूप कंटाळा आला आहे. नुसत्या वटपौर्णिमेच्याच रील्स आहेत. मला तर वाटतंय की या वडाच्या फांद्या माझ्या मोबाईलच्या बाहेर येतील. तर रेवती मावशी म्हणते, अगं फांद्या नाही, वडाच्या पारंब्या म्हणतात त्याला. जिया विचारते, मॉम पण लग्न झाल्यानंतर हे सगळं व्रत करणं कंपल्सरी असतं का? मला तर साडी पाहूनच उकडल्यासारखं वाटतं. रेवती मावशी म्हणते, लग्नाआधी असे छोटे छोटे कपडे घालण्याची सवय असते, मग साडी पाहून उकडणारच. तर जिया म्हणते, तू एवढं चिडतेस काय? रेवती मावशी म्हणते, चिडत नाहीये, मी तुला एवढं सांगत होते की आजकालच्या मुलींना कोणतंही व्रत वगैरे करायला सांगितलं की त्यांची नाकं मुरडतातच. जिया विचारते, पण हे खरंच कंपल्सरी आहे की नाही ते सांग ना मला. तेवढ्यात मल्हार आणि तायडी तेथे येतात आणि मल्हार म्हणतो, अगं मावशी सांग तिला, हे व्रत करणं महत्त्वाचं आहे की नाही? आणि आज नक्कीच नुपूर वहिनीसुद्धा व्रत करणार असेल ना? तर रेवती मावशी म्हणते, ती का करेल? तसंही ती मल्हारला आपला नवरा मानत नाही, हे नातं ती मानत नाही, त्यामुळे ती व्रत करणार नाहीये. जिया चिडून म्हणते, काय ग मॉम असं कुचक्यासारखं का बोलते? तर रेवती मावशी म्हणते, खरं बोललं ना की समोरच्याला ते कुचक्यासारखंच वाटतं आणि जे खरं आहे ते सांगतेय. नुपूरला हे लग्नच मान्य नाहीये, हे नातं मान्य नाहीये, मग ती मल्हारसाठी व्रत का करेल? ह्या जन्मातच हा नवरा का भेटला असं वाटतंय, मग पुढचे 7 जन्म ती कशाला व्रत करेल? मल्हार म्हणतो, जाऊ दे मावशी, हा पूर्णपणे नुपूरचा निर्णय. तिला व्रत करायचं असेल तर ती करेल, नसेल करायचं तर नाही करणार. मी तिला कोणतंही कंपल्शन करणार नाहीये.
तर तायडी म्हणते, पाहिलं का मावशी, मल्हार हा कसा आपल्या बायकोची बाजू घेतोय. जिया विचारते, तायडे तू सिरियसली विचारतीयेस की मग अशी कॉमेडी करतीयेस. तर तायडी म्हणते, अगं माझा भाऊ येतो, मी चेष्टाच करतीये. तर मल्हार म्हणतो, हो तायडे, तू माझी चेष्टा करू शकते, पण नुपूरला व्रत करायचं की नाही ते आपण पाहूया, ते ती तिचं ठरवेल. तर जिया म्हणते, ब्रो तू एक काम कर, तू कर व्रत मग वहिनीसाठी. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तायडी विचारते, हे काय बोलतेस तू. तर रेवती मावशी म्हणते, हिचं काहीतरी वेगळंच असतं. जिया म्हणते, तुम्ही फिल्म्स नाही पाहत का, त्यामध्ये ना हिरोईन आणि हिरो हे दोघे एकमेकांसाठी व्रत ठेवतात आणि मग हिरोची बहीण असते, ती लगेच हिरोजवळ जाते आणि म्हणते, भैया आज भाभी ने आपके लिए व्रत रखा है, आप भी व्रत रखोगे का. हे तिचे डायलॉग ऐकून सगळे हसू लागतात. तायडी म्हणते, जिया तू फिल्म्स पाहणं थोडं कमी कर. आणि मल्हार म्हणतो, हे सगळं फिल्म्समध्ये होतं. तर जिया म्हणते, पण ब्रो तू सुद्धा व्रत ठेव ना, उपवास ठेव, तेवढंच मला सुद्धा छोटासा रोल मिळेल. तर रेवती मावशी चिडून म्हणते, गप ग जिया, त्याला काही पण आयडिया देऊ नको. मल्हार तू नाश्ता करून घे. पण मल्हार सांगतो, नाही मावशी, जरी नुपूर ही मला नवरा मानत नसली तरी मी तिला बायको मानतो आणि मला नक्की माहिती आहे की आमचं नातं पुढे जाणार आहे. एक ना एक दिवस नुपूरसुद्धा मला नवरा मानून माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत नक्की करेल. येतो मी, असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. रेवती मावशी खूप चिडते आणि इकडे नुपूरने अन्वयला कॉल केलेला असतो आणि अन्वय तिला विचारतो, नुपूर तू टिफिन सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू करणार आहे का. तर अन्वयला नुपूर सांगते, हो दादा, आता कशी का हे सगळं मी तुला नंतर सांगेल, पण हो मी टिफिन सर्व्हिस पुन्हा सुरू करते. अन्वय म्हणतो, मला हा तुझा निर्णय खूप आवडला आहे, खूप छान निर्णय घेतला आहे तू, आणि तुला कधी काहीही मदत लागली तरी मला सांग, मी लगेच हजर होईल. नुपूर म्हणते, ठीक आहे दादा. आणि तेवढ्यात अन्वयची नजर ही मीनावर जाते. मीना बिस्किट खात असते. अन्वय म्हणतो, ए बाई, आज वटपौर्णिमेचा उपवास असेल ना, तू बिस्किट काय खातीये. तर मीना म्हणते, मी बिस्किट खाल्ल्याने तू काय मला पुढचे 6 जन्म मिळणार नाहीये का. अन्वय म्हणतो, अगं पण उपवास तर करायचा असतो ना. नुपूर हे सगळं ऐकत असते. मीना म्हणते, मी ना उपवास नाही केलाय, पण वडाची पूजा मी करणार आहे आणि मी तेथे जाऊन प्रार्थनासुद्धा करणार आहे की हेच सॉंग माझ्या नशिबात बांध पुढचे 6 जन्म आणि हेच उपकार मान. तर अन्वय म्हणतो, वा रे वा, हे उपकार तुझ्यावर आहेत की हे उपकार वडावर आणि माझ्यावर आहेत तेच कळत नाहीये. त्यापेक्षा मीच जातो आणि त्या वडाला प्रार्थना करतो, एखादी नाजूक साजूक अशी पोरगी भेटू दे मला बायको म्हणून, अशी रणचंडी नको. तर मीना चिडून म्हणते, मी काय रणचंडी आहे का. अन्वय म्हणतो, हो आहेस तू तशी. आणि मीना बाहेर जाऊ लागते. अन्वय विचारतो, कुठे जातीयेस. मीना म्हणते, लगेच घर सोडून नाही चाललीये, बाहेर नाटक पाहायला चाललीये आणि मी होते म्हणून टिकले, मी नसते तर कुणी टिकलं नसतं तुझा संसार करायला. असं म्हणून मीना तेथून निघून जाते आणि नुपूर हे सगळं ऐकत असते. या दोघांच्या भांडणांमध्ये नुपूरला एवढं तरी कळतं, आज वटपौर्णिमा आहे. नुपूर फोन कट करते आणि विचार करते, आज वटपौर्णिमा आहे, मग आज मी काय करू. आज मी वटपौर्णिमा साजरी करू का, मल्हार सरांसाठी व्रत ठेवू का. तसं तर मी हे नातं मानत नाही, पण पुढील 7 जन्म नाही, कमीत कमी या जन्मात त्यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून तर मी हे व्रत करू शकते आणि मल्हार सरांच्या नावाचं मंगळसूत्र मी घालते. मी हा उपवास करायला हवा असा विचार नुपूर करते आणि हा उपवास ठेवायचं ठरवते. आणि इकडे मल्हार हा सुद्धा नुपूरच्या दिशेने येत असतो आणि विचार करतो, नुपूरला एकदा विचारू का, नुपूरने काय ठरवलं असेल, नुपूर माझ्यासाठी व्रत करेल की नाही, कमीत कमी तिच्या बोलण्यातून मला काहीतरी अंदाज तरी येईल. असा विचार करून मल्हार रूममध्ये येतो आणि तेवढ्यात त्याची नजर नुपूरवर पडते आणि नुपूर वटपौर्णिमेसाठी तयार झालेली असते. सुंदर साडी, नाकात नथ आणि अतिशय सुंदर मेकअप. नुपूर खूप सुंदर दिसत असते आणि मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर मल्हारकडे पाहते, स्माईल करते आणि मल्हार आपल्या हृदयालाच हात लावतो. वाव. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. खरंच मल्हारने तायडीची चांगली ठासली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे.
मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, तायडी नुपूरला म्हणेल, नुपूर तुझं चांगलं आहे, आता एवढा श्रीमंत नवरा मिळाला आहे, नवरा आवडो ना आवडो पण त्याच्याकडे एवढा पैसा आहे म्हणून 7 जन्म हाच नवरा पाहिजे, हो की नाही? नुपूर उत्तर देईल, माझं माहीत नाही, पण मला अशा बायका माहिती आहे की ज्यांना मालदार भाऊ मात्र प्रत्येक जन्मात हवा असतो. हे ऐकून तायडी नुपूरच्या अंगावर धावून जाईल, नुपूर, आणि मग नुपूर ही वटसावित्रीची पूजा करणार आणि त्याच वेळेस तिचा तोल जाईल, पण मल्हार तिला सावरणार आणि विचारेल, तू माझ्यासाठी पूजा करतेय? नुपूर म्हणेल, तुम्ही 7 जन्म मिळावा म्हणून नाही, फक्त तुमच्या दीर्घायुष्यासाठी. मग मल्हार म्हणेल, ठीक आहे, मग मी पूजा करतो, 7 जन्म तूच मिळावी म्हणून. आणि हे दोघे मग पूजा करतील. फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.